शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कठोर शब्दात टीका केली आहे। दिल्लीवरून महाराष्ट्र जिंकायला अफजल खानाची फौज आली आहे, त्यांना महाराष्ट्राचे तुकडे पाडायचे आहेत, महाराष्ट्र अशांना भीक घालणार नाही अशा शब्दात त्यांनी तोफ डागली आहे। भाजपच्या भूलथापांना बळी पडू नका असं आवाहनही उद्धव ठाकरेंनी केलं आहे। चव्हाण हे सोनियांच्या कृपेनं दत्तक पुत्र म्हणून महाराष्ट्रात आलेले आहेत। त्यांचं पार्सल पुन्हा दिल्लीला पाठवा असा जोरदार टोला केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरींनी चव्हाणांना हाणलाय। काँग्रेस सोडायला निघालेले पृथ्वीराज अजूनही काँग्रेसमध्येच कसे काय असा सवालही गडकरींनी कराडच्या सभेत केलाय। सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले। चितळे समितीसह अनेक समित्यांनी याबाबत चौकशी केली, पण कुठलेही आरोप सिद्ध झाले नाही। माझी प्रतिमा कालही स्वच्छ होती, आजही स्वच्छ आहे आणि उद्याही राहणार असल्याचं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे। ते खुलताबादमध्ये बोलत होते। तसंच मोदी सरकारनं अच्छे दिनचं केवळ स्वप्न दाखवल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली। बाळासाहेबांवर प्रेम होतं तर युती का तोडली असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केला आहे। तसेच शरद पवार लोकसभा सोडून राज्यसभेत गेल्याचा आरोप करणाऱ्या मोदींनी बारामतीतून लढवून दाखवावं असं आवाहनही त्यांनी दिलं आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर तुफान हल्ला चढवलाय। पवार केंद्रीय कृषी मंत्री असताना राज्याचा कृषी विकास जलद का झाला नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। पुण्यातल्या हडपसरमध्ये त्यांची प्रचार सभा झाली, यावेळी शहा बोलत होते। भाजपच्या लोणावळ्याच्या सभेत अमित शहा यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना टीकेचं लक्ष्य केलं। पृथ्वीराज चव्हाणांच्या जाहिरातीवर त्यांनी जोरदार हल्ला चढवला। गेली 5 वर्ष काहीच केलं नाही, आता जाण्याची वेळ आल्यावर जाहिरात करून काहीही मिळणार नसल्याचं शहा म्हणाले। भाजपच्या प्रचारावर करडी नजर ठेवण्यासाठी आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा जीपीएस सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेत आहेत। भाजपचे उमेदवार, पक्षाचे पदाधिकारी आणि सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या गाड्यांना जीपीएस यंत्रणा बसवण्यात आली आहे। त्यामुळे उमेदवार कुठे फिरतायत, प्रमुख नेत्यांचा वावर कसा होतो आहे आणि नेते खरंच प्रचार करतायत की आराम करतायत यावर अमित शहा यांना नजर ठेवता येणार आहे। भाजपवर शिवसेना नेत्यांकडून सातत्यानं टीका होते। त्याला काल भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय। आपली खरी लढाई कुणाशी आहे, काँग्रेस राष्ट्रवादीशी की भाजपशी, याचा शिवसेनेनं विचार करण्याची वेळ आली आहे असंही ते म्हणाले। विधानसभा निवडणुकीत 24 प्रचार सभा घेऊन महाराष्ट्र पिंजून काढण्याचा विडा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उचललाय। त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी मोदींचा मोठा धसका घेतलाय। मोदी विरुद्ध महाराष्ट्रातले नेते असा जंगी आखाडाच रंगू लागलाय। काँग्रेसमुळे महाराष्ट्र पहिला, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींवरती टीका केली आहे। तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, नारायण राणे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याही टार्गेटवर सध्या पंतप्रधानच आहेत। नारायण राणे, भास्कर जाधव यांच्यामधला कोकणातला संघर्ष पुन्हा एकदा पेटलाय। नारायण राणे राज्याचं सोडा सिंधुदुर्ग जिल्ह्याचंही नेतृत्व करू शकत नाहीत। जिल्ह्यात त्यांचं अस्तित्व केवळ हम दो हमारे दो पुरतेच मर्यादित राहिल्याची टीका भास्कर जाधवांनी केली आहे। भाजप आणि मित्रपक्षांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसलाय आणि त्यामुळेच मराठी बांधवांप्रमाणेच गुजराती, जैन आणि मारवाडी बांधवही नाराज झालेत। याचा फटका भाजपला बसल्याशिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रिया युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली आहे। ठाणे शहरातील शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक यांच्या प्रचारासाठी ते सोमवारी ठाण्यात आले होते। यावेळी एक मोठी मोटरसायकल रॅली फाटक यांच्या प्रचारार्थ शहरातून काढण्यात आली। यावेळी आदित्य ठाकरे यांनी आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळाला भेटही दिली। राज ठाकरे यांनी परभणीतल्या सभेत रामदास आठवले बेडूक असल्याची जाहीर टीका केली होती। राज ठाकरेंच्या टीकेला रामदास आठवलेंनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलंय। लोणावळ्याच्या सभेत आठवलेंनी विरोधकांवर चौफेर टीका केली, मात्र सर्वात लक्षवेधी ठरली ती राज ठाकरेंवरील टीका।
राज ठाकरेंनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केलाय। देशाचे जवान शहीद होत आहेत आणि पंतप्रधान प्रचार सभा घेत फिरतायत अशी टीका त्यांनी केली आहे। डोंबिवलीत आणि कल्याणमध्ये राज ठाकरे यांची सभा झाली। या सभेत राज ठाकरेंनी शरद पवार आणि अजित पवारांवरही सडकून टीका केली। शिवसेनेला खोचक सवालही त्यांनी विचारला। भाजप नेत्या वसुंधरा राजे यांनी मराठवाड्यात सभा घेऊन भाजप उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन केलंय। मी राज्याची मुलगी आहे, महाराष्ट्र माझं माहेर आहे, त्यामुळे मी इथे आले, रिकाम्या हाताने पाठवू नका, आमचे उमेदवार निवडून द्या असं भावनिक आवाहन त्यांनी केलं आहे। आघाडी सरकारच्या कारभारावर त्यांनी टीका केली आहे। विधानसभा निवडणुकीत मनसेच्या कामगिरीचं मूल्यमापन मुंबईनंतर ज्या शहरातून होणार ते म्हणजे नाशिक। 2014च्या विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून राजसाहेबांचे पाय नाशिकच्या भूमिकेला लागलेच नाहीत। शहरात मनसेचे 3 आमदार आहेत, त्यामुळे हे 3 गट शाबूत राखणं मनसेसमोर मोठं आव्हान आहे। त्यात नितीन भोसले आणि वसंत गीते पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरं जात आहेत। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ नागपुरात जाहीर सभा झाली। तेव्हा आपल्या तडफदार शैलीकरता ओळखले जाणारे काँग्रेसचे माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी जोरदार फटकेबाजी केली। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फेकू असल्याची टीका त्यांनी केली आहे। 4 बॉटल वोडका काम मेरा रोज का या गाण्याशी त्यांनी मोदींचा संबंध यावेळी जोडला। विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या रणधुमाळी दरम्यान विरोधक शरद पवार आणि अजित पवारांवर त्यांच्यावरती बिनबुडाचे आरोप करून त्यांना बदनाम करतायत। मात्र यापुढे जर त्यांच्यावरती कोणी अशा प्रकारे बिनबुडाचे खोटे नाटे आरोप केले तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे असा सज्जड दम सुप्रिया सुळेंनी विरोधकांना दिलाय। आता आपण शांत बसणार नसून असे खोटे आरोप करणाऱ्यांना कोर्टात खेचू असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला आहे। भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना निवडणूक आयोगानं नोटीस बजावली आहे। त्यांच्यावरती आचारसंहिता भंग केल्याचा ठपका निवडणूक आयोगानं ठेवला आहे। बुधवार संध्याकाळपर्यंत नोटीशीला उत्तर देण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं गडकरींना दिले आहेत। उत्तर न दिल्यास थेट कारवाईचा निर्णय घेणार असल्याचंही नोटीशीत बजावण्यात आलंय। लातूर जिल्ह्यातल्या निलंग्याच्या सभेत बोलताना पैसे घेऊन मतदान करा असं वादग्रस्त वक्तव्य नितीन गडकरींनी केलं होतं। निवडणूक आयोगाला प्रथमदर्शनी हे अयोग्य वाटतंय। दिंडोशी विधानसभा मतदारसंघात पंचरंगी लढत होते। युती आणि आघाडी तुटली असली तरी मागच्या वेळेप्रमाणे खरी लढत ही काँग्रेस, शिवसेना आणि मनसेमध्येच होणार आहे। काँग्रेसचे विद्यमान आमदार राजहंस सिंह पुन्हा इथून मैदानात उतरले आहेत। गेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी माजी महापौर सुनील प्रभू पुन्हा एकदा शिवसेनेतून रिंगणात उतरले आहेत। तर मनसे नेत्या शालिनी ठाकरेही इथून मैदानात असल्यानं गेल्या वेळेप्रमाणे यंदाही मराठी मतांची विभागणी होणार आहे। नागपूर उत्तर मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या या मतदारसंघात काँग्रेसचे डॉक्टर नितीन राऊत, भाजपचे डॉक्टर मिलिंद माने आणि बसपाच्या किशोर गजभिये रिंगणात आहेत। आजवर अनेकदा या मतदारसंघानं काँग्रेसला साथ दिली, मात्र यावेळी भाजप आणि बसपाच्या उमेदवारांमुळे चांगलीच चुरस निर्माण झाली आहे। मात्र विकास कामांच्या जोरावर आपण पुन्हा एकदा सहज जिंकू असा विश्वास काँग्रेस उमेदवार नितीन राऊतांनी व्यक्त केला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी जयंतीचं औचित्य साधून देशात साफसफाईच्या अभियानाला सुरुवात केली। आता त्यावरून राजकारणाला सुरुवात झाली आहे। नाशकात ईदच्या निमित्तानं उमेदवारांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देत प्रचाराची पोळी भाजून घेतली आहे। मात्र त्यानंतर रस्त्यावरील कचरा साफ करून राष्ट्रवादीचे मोदींच्या अभियानावर तोंड सूट घेतलं। नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे 25 कांदा ट्रक मुंबई बाजार समितीत पकडण्यात आले आहेत। मुंबई उपनगरातील हॉटेल व्यावसायिकांना शेतकरी आणि काही मध्यस्थ थेट विक्री करत असत, त्यामुळे दोघांनाही फायदा होत असे। मात्र शेतकऱ्यांचा कांदा पकडल्यानं कांद्याचं काय करायचं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय। जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरुत्थान अभियानाअंतर्गत भव्य इमारती डोंबिवलीतल्या सावरकर रोडवर बांधण्यात आल्या आहेत। या इमारती कागदावर असतानाच वादात सापडल्या आहेत। त्या आजतागायत वादायतच आहेत आणि आता हा मुद्दा निवडणूक प्रचारातही उमेदवारांनी उचललाय। या इमारती बांधताना विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण यांनी या योजनेअंतर्गत मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप विरोधक उमेदवारांनी केला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।